नमस्कार. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 299व्या जयंतीच्या अनुषंगाने श्री खंडोबा मंदिर रत्नगर नांदेड येथे दिनांक 19 मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती महोत्सव समिती नांदेडच्या वतीने बैठक घेण्यात आली. या बैठकीत जयंती महोत्सवाच्या नियोजनावर चर्चा विनिमय करून जयंती कशा प्रकारे साजरी करायची यावर निर्णय घेण्यात आला. जयंती निमित्त काढण्यात येणारी मिरवणूक रत्नगर नांदेड येथील खंडोबा मंदिरापासून शहरातील मुख्य ठिकाणाहून मार्गक्रमण करत मिरवणुकीची सांगता कवठा येथे करण्याचे सर्वानुमते ठरवण्यात आले. या मिरवणुकीत जास्तीत जास्त महिलांनी सहभागी व्हावे असे आवाहन जयंती महोत्सव समिती नांदेडच्या वतीने करण्यात आले. या बैठकीला सर्व समाज बांधव उपस्थित होते. इतिहासाच्या पानोपाने जिची गायली गाथा, इतिहासाने पानोपाने जिची गायली गाथा, होळकराची सुनती अहिल्या राजमाता यांना वंदन करून आज खंडोबा मंदिर येथे अहिल्याबाई होळकर जयंतीच्या निमित्तानं जे नियोजन बैठक आयोजित केली होती ती संपन्न होण्यासाठी आलेले सगळे समाज बांधव, आदरणीय उत्तमरावजी सुरनर साहेब, श्री मल्हार गोरे भाऊ, तसेच प्राध्यापक रोडे सर, अध्यापक कोकणे सर, कमिटीचे अध्यक्ष विठ्ठलराव काळे, तुडमे, सचिव शशिकांत कोनापुरे, सिरगिरे आणि भरपूर असे ॲडव्होकेट माणिकराव वाकर्डे असे आणि आणखी इतर जमलेले साखरे सर, पुन्हा सरोदे सर, असे सगळे समाज बांधव आज या बैठकीमध्ये अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त जो आयोजित केलेली बैठक, त्या बैठकीमध्ये जे नियोजन आहे ते की सकाळी 9 वाजता दत्त मंदिर खंडोबा मंदिरापासून जे मिरवणूक निघेल ती 2 वाजता भाग्यनगर येथे पोहोचेल. भाग्यनगर येथे पाटील मॅडम हॉस्टेलच्या माननीय विमल पाटील मॅडम यांचा अन्नछत्राचा कार्यक्रम आहे. तिथून सगळ्या समाज बांधवाला घेऊन भरपूर तिथून मग रेस्ट हाऊसपर्यंत येणार. रेस्ट हाऊसला अन्नछत्राचं नियोजन केलेलं आहे. तसेच कलामंदिर त्या अन्नछत्राचं नियोजन केलेलं आहे. असं करून मग शेवटी कवठा येथे एक बैठक करून काही भाषणं करून ही सभा विस्तृत करण्याचा सभा संपन्न होणार आहे. त्यासाठी या सभेसाठी, या जयंतीसाठी जिल्ह्यातले सगळे समाजबंधू भगिनींनो जास्त प्रमाणामध्ये सहभागी व्हावा. एक विशेष या बैठकीमध्ये नियोजित केलेलं आहे की पुरुषापेक्षा महिलांची संख्या जास्त असावी असं नियोजन केलेलं आहे. त्यासाठी सगळ्या महिलांनी थोडंसं पुढे येऊन महिलांना कसं बाहेर काढता येईल, मिरवणुकीमध्ये त्यांचा सहभाग कसा वाढवता येईल हा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. तसं आज या बैठकीत ठरलेलं आहे. सगळ्यांनी तनामना धनाने आपल्याला ही अहिल्याबाई होळकर जयंती साजरी करायची आहे. तर मी सगळ्या समाज बांधवांना विनंती करते किंवा बंधू भगिनींना की सगळ्यांनी या मिरवणुकीमध्ये सहभागी होऊन एक आपल्या समाजाचं ऋण किंवा समाजाचं आपल्याला एक आदर्श आपल्याला निर्माण करायचा आहे. ज्या अहिल्या मातेनं 28 वर्ष आदर्श असं राज्य केलेलं आहे. भारतातच नाही तर जगामध्ये या अहिल्याबाईची ओळख आहे. आणि तेच आदर्श राज्य कसं आहे आणि किती त्यांनी सामाजिक कार्य केलेलं आहे, तर त्यांचं कर्तृत्व किती अष्टपैलू होतं हे आपल्या समाज बांधवांना दाखवायचं आहे. आणि याच आदर्शाचं सगळ्यांनी आदर्श घेण्यासाठी समाज बांधवांनी, बंधू भगिनीनं जास्तीत जास्त प्रमाणामध्ये सहभागी होऊन आपल्याला ही जयंती मोठ्या प्रमाणामध्ये साजरी करायचं असं आवाहन केलेलं आहे. एवढे बोलून मी थांबते. जय हिंद, जय अहिल्या, जय मल्हार.